नमस्कार, मी संभाजी गाजवे मल्टीविजन चॅनल आपलं हार्दिक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, मी पॉलिटेक्निकला जसं फर्स्ट इयरला M1 M2चं खूप हार्ड गणित मॅथमॅटिक्स सोडवलेले असूनसुद्धा आज माझ्या निदर्शनास असं आलेले आहे की पॉलिटेक्निक करून कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा इंडस्ट्रीजमध्ये इंटरव्ह्यू देतात त्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये साधे जे गणिताचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे फेल झालेले आहेत, रिजेक्ट झालेले आहेत. तर त्यानुसार मला थोडंसं दुःख वाटतं आहे की कारण की पॉलिटेक्निकचं गणित मॅथमॅटिक्स खूप टफ आहे. M1 M2चं गणित कारण मोठमोठे गणित आहेत. तेवढे मोठमोठे गणित सोडूनसुद्धा इंटरव्ह्यूमध्ये साधे जे कॉमन प्रश्न असतात गणिताचे त्यामुळे जेव्हा रिजेक्ट होते ना तर थोडंसं कुठंतरी दुःख वाटते. म्हणून मित्रांनो, मी आज एक व्हिडिओ बनवतो आहे त्या विषयावर, कारण जे मला निदर्शनास आलेले आहे त्याच्यानुसार मी बनवतो आहे व्हिडिओ. तर असा व्हिडिओ आहे आजचा. पहा की प्रमुख मोजमाप लेंथ मीटर, लांबी मोजण्याचे एकक. मीटर काय आहे? लांबी मोजण्याचे एकक आहे. तर 1 किलोमीटर म्हणजे KM मध्ये 1000 मीटर असतात. ठीक आहे. दुसरं आहे की आता 1 मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात? तर 100 सेंटीमीटर असतात मित्रांनो, लक्षात घ्या. आणि 1 सेंटीमीटरमध्ये किती मिलीमीटर असतात? तर 10 मिलीमीटर असतात 1 सेंटीमीटर, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता दुसरं आहे की वजन आणि वस्तुमान मोजमाप, त्यालाच आपण मास आणि वेट ग्राम असे म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये काय असते? याचं एकक काय आहे? ग्रॅम असतो. तर मग 1 किलोग्राम म्हणजेच KG मध्ये 1 किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम असतो? तर 1000 ग्रॅम असतो. 1 किलोग्राममध्ये किती? 1000 ग्रॅम असतात. तर आता 1 ग्राममध्ये पहिला आपण काय बघितलं आहे की 1 किलोग्राममध्ये किती ग्रॅम असतात? 1000 ग्रॅम असतात. आणि 1 ग्राममध्ये किती मिलीग्राम असतात? तर 1000 मिलीग्राम असतात. लक्षात ठेवा मित्रांनो. आता हे झालं तुमचं ग्राम. कशाचं एकक झालं? हे मास किंवा वेट, वजन किंवा वस्तुमान मोजण्याचं एकक आहे. लांबी कशाचं एकक आहे? मीटर कशाचं आहे? तर लांबी मोजण्याचे एकक आहे. आणि आता तिसरा आहे बघा, धारकता आणि आकारमान मोजमाप, म्हणजे त्याला कॅपॅसिटी किंवा व्हॉल्यूम. हे याचं एकक काय आहे? लिटर. काय आहे? लिटर. तर 1 लिटरमध्ये 1000 मिलीलिटर असतात. किती असतात? 1000 मिलीलिटर असतात. हे कुठलं एकक आहे? हे आहे लिटर. हे कशाचं आहे? धारकता आणि आकारमान मोजण्याचं एकक आहे. त्यालाच इंग्रजीत कॅपॅसिटी आणि व्हॉल्यूम असं म्हणतो. ठीक आहे. आता त्यानंतर वेळ म्हणजेच टाईम म्हणजे आता 1 तासामध्ये किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात, बरं का. आणि 1 मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंद असतात. हे एकदम क्षुल्लक गोष्टी आहेत, साध्या गोष्टी आहेत. पण माझ्या आज निदर्शनास आलेले आहे की अशा साध्या एकदम आणि डिप्लोमा करून जर विद्यार्थ्याचे जर अशा साध्या गोष्टीसाठी जर म्हणजे रिजेक्शन होत असेल तर कुठेतरी दुःख वाटतं मला. म्हणून मी हा व्हिडिओ सोडत आहे मित्रांनो. तुम्ही अवश्य बघा. तसं तर तुम्ही म्हणजे खूप हार्डवर्क करून, कारण पॉलिटेक्निक खूप टफ विषय असतात.
तेवढा विषय तुम्ही शिकून पास होऊन येत आहे. आणि दुसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतोय की पॉलिटेक्निकचं जेव्हा सिक्स्थ सेमिस्टरचं जे मार्कशीट असते त्याच्यावर जे विषय असतात ते विषय आठवण करून जायचं कुठल्याही इंटरव्ह्यूला जाते वेळेस. आणि मग त्याच्यामध्ये जे डीपमध्ये जेव्हा विचारता येतं ते तर तुम्ही शिकलेलेच असतात, पण कदाचित विषय कसा असतो की लक्षात राहत नसतो माझं. म्हणून एक बार तुम्ही काय करायचं, विषय वगैरे सगळे वाचून जायचं. आणि हे जे मी छोटे छोटे आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायच्या, कारण की आपल्याला जी छोटी गोष्ट वाटते ना तेच कधी कधी भारी पडते. त्यामुळं हे लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.